डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. नगर शहरातील स्टेशन रोड परिसरामध्ये आज दुपारी एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. घरासमोरील विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यामुळे विजेचा तीव्र धक्का बसून प्रीती गांगुर्डे या अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळेच या निष्पाप बालिकेला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी आणि नगरसेवकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. स्टेशन रोड परिसरातील विजेच्या खांबातून विद्युत प्रवाह उतरत असल्याच्या तक्रारी गेली अनेक दिवसांपासून महावितरणकडे सातत्यानं केल्या जात होत्या. मात्र संबंधित प्रशासनानं या गंभीर तक्रारींकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि यातूनच ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय. हा केवळ अपघात नसून महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे झालेला मृत्यू आहे. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आक्रमक मागणी प्रशासनाकडे केली गेली आहे. एक दुर्दैवी घटना स्टेशन रोडचं उपनगर आहे त्या आनंदनगर परिसरामध्ये घडली. अगदी एक लहान मुलगी तिथं त्या पोलच्या आजूबाजूच्या परिसरात असताना तिला त्या पोलला कुठं काही नियोजन नसल्यामुळं आपण जर तिला पाहिलं तिला ओढण्यात आलं. म्हणजे तिला करंट इतका जोराने तिथं त्याच्यामध्ये काहीतरी वीज प्रवाह होता की तिने तिला ओढून घेतलं आणि ओढल्यानंतर त्या दुर्दैवी मृत्युमुखी ती आज बालिका आपल्याला पडल्याची पाहायला मिळाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो फोटो प्रसारित झाला. अगदी दुर्दैवी घटना. पण कुठेतरी सर्वच लोक त्या परिसरातली महिला भगिनी असतील, लहान मुलं असतील, सगळेच नागरिक भयभीत झाले आणि म्हणून सर्वच जण या ठिकाणी आज आपल्या महावितरणच्या प्रमुख कार्यालयामध्ये इथं दाखल झाले, आंदोलन झालं आणि त्या माध्यमातून ज्या काही मागण्या होत्या, मग अधिकारी वर्गांवरती कारवाई असेल, त्या दोषींवरती कुठेतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा लेखी स्वरूपाचे पत्र त्यांनी दिलेत, प्राधिकृत केलं. ते अधिकारी देखील पोलीस स्टेशनला गेलेत आणि आंदोलन स्थगित करण्यात आले. पण हे काही लगेचच घटना नाही की मागच्या दरवर्षीच पावसाळ्याच्या अगोदर आमचे बरीच लोक ही मागणी करतात, लेखी स्वरूपाची करतात आणि महावितरणला काही नवीन नाही. पाऊस कटिंग असेल, जे झाडं महावितरणच्या तारांमध्ये गेलेले असतील, काही फांद्या गेलेल्या असतील, त्याचं कुठंतरी काढणं, ट्री कटिंग करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि ते काढल्यानंतर ताबडतोब त्याला उचललं देखील गेलं पाहिजे. पण ते कचरा ते टाकला जातो. शहरामध्ये विद्रुपीकरण करण्याचं काम देखील यांचे अधिकारी, कर्मचारी, ते कॉन्ट्रॅक्टर करतात. ह्या सगळ्या विषयांवरती चर्चा झाली. त्याच प्रकारे जे मागच्या काही काळामध्ये नवीन पोल्स उभारले गेले असतील महावितरणचे, त्याच्यावरनं वीज जी लाईन टाकली जाते, ज्याच्यातनं वीज प्रवाह पुढे जात असतो, प्रत्येक घरापर्यंत जातो, प्रत्येक इमारतीपर्यंत जातो, तर ते पोल वाकलेले आहेत. फक्त मोहिते साहेबांनी सांगितलं जे वाकलेले पोल असतील तर ते वाकलेले पोल ज्या एजन्सीने लावले असतील मग त्या कंपनीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण आपण पाहतो की ते पोल लगेचच काही 4-2 महिन्यामध्येच वाकडे होतात, म्हणजे ते वरच्यावर उभा केले जातात. पण सगळ्या एजन्सीवर म्हणजे कायमचा म्हणजे गुन्हा दाखल होऊन त्याला कायमची बंदी देखील म्हणजे त्याला कायमचं बंदी करण्याचा करता देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.